सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. वेळ पहाटेची 5:30 आहे आणि मी व्हॉईस देते. सकाळी तयार केला एपिसोड. रात्री खूप लवकर झोप आली म्हणून. ठीक आहे, तर वळूया आपल्या स्टोरीकडे. मग आर्यन आणि आर्याला एकटीला सोडून इंद्राला त्याच्यासोबत झोपायला घेऊन गेला आणि आर्या बिचारी तिचा पार्टनर असूनसुद्धा एकटीच झोपली. आणि दादा खूप राक्षस आहे, त्याला आता उद्या दाखवते गंमत असं म्हणून ती झोपली. पण तिला झोप येत नव्हती आणि मग तिनं मोबाईलमध्ये काढलेले आर्यनच्या बेबीचे फोटो बघत बसली. आणि स्पेशली बेबी बॉय. तिला आर्यनचा बेबी बॉय खूप आवडला होता आणि ती त्याच्याच फोटोकडे बघत बसली आणि त्याच्या चेहऱ्यामध्ये तिला आर्यनची छाप दिसायची. आणि आरू मनातच म्हणाली, किती क्यूट आहे ना बेबी, सेम टू सेम दादासारखा. आणि पुन्हा तीच चिडून म्हणाली, नो, त्या डफर दादासारखा नाही, बेबी तर माझ्या डॅडसारखा आहे, कारण दादासुद्धा डॅडसारखा आहे. आणि सगळ्यांचे गॉडफादर तर माझे डॅड आहेत असं म्हणून तिनं त्या बेबी बॉयला डोळे भरून बघितलं आणि हसत हसत झोपली. मग आता सकाळ झाली आणि पुन्हा सकाळी सकाळी बेबी बॉयने देसाई मेन्शन दणाणून सोडलं. पहाट झाली होती आणि आता आर्यन पालथा झोपला होता त्याच्या दुसऱ्या रूममध्ये आणि त्याच्या कानावर तो आवाज आला. आर्यनने कानावर उशी घेतली. इंद्रा जागा झाला आणि म्हणाला, माय गॉड आर्या, तुझा बेबी बॉय रडतोय. आणि आर्यन झोपेतच होता आणि म्हणाला, हो ना, सकाळी सकाळी अलार्म लावायची आता काही गरज नाही या घरात, त्याच्या आवाजानेच आमची अख्खी कॉलनी जागी होणार. यार, किती मोठा आवाज आहे त्याचा. आणि मला तर भीतीच वाटते त्या रूमकडे जाण्याची. मग तिथं त्या रूममध्ये राहणाऱ्याचं काय होत असेल आणि माहीत नाही आणखीन किती दिवस रडत राहील. आणि इंद्रा म्हणाला, 1.25 महिना तरी हे शेड्यूल असंच असतं मुलांचं. आणि इंद्रा असं म्हणाला आणि आर्यन म्हणाला, तुला माहीत आहे का? इंद्रा म्हणाला, ऐकून माहीत आहे आणि आता एक्सपिरियन्ससुद्धा घेणार आहे. आता तू उठ ना, तुझ्या बेबी बॉयला समजवायला जा. आता त्याचा आवाज आणखीनच वाढला होता आणि आर्यन म्हणाला, मी त्याच्या डोळ्यासमोर गेलो तरी त्याचा व्हॉल्यूम लगेच वाढतो, त्यापेक्षा त्याचे ग्रँडपा जातील. आणि असं म्हणेपर्यंत बेबीचा आवाज बंदसुद्धा झाला. आणि इंद्रा म्हणाला, अरे वा, झाला बंद त्याचा आवाज. आणि आर्यन हसला आणि म्हणाला, नक्कीच डॅड गेले असतील आणि त्याच्याशी आय कॉन्टॅक्ट करत असतील. आणि माझं बेबी असूनसुद्धा डॅडकडे राहतं. राहू दे, जाऊ दे, मला तरी काय, मी रिलॅक्स आहे. आणि इंद्रा म्हणाला, असं नाही आर्या, तुझं बेबी आहे ना तो, मग तू त्याचा डॅड आहे, त्यामुळे तुम्हा दोघांमध्ये सुद्धा बॉन्डिंग असायला हवं, जसं तुझं आणि तुझ्या डॅडचं बॉन्डिंग आहे तसं. आणि आर्यन बेफिकीरपणे म्हणाला, होईल ना, पण तो थोडा मोठा झाल्यावर. तू म्हणालास ना 1.25 महिना, त्यानंतर मी त्याच्याशी बॉन्डिंग क्रिएट करीन असंच. आणि मी असंच नाही त्याला दूर ठेवणार. आफ्टर ऑल ही इज माय सन आणि माझा वारस आहे तो. पण यार, बेबी गर्ल खूप क्यूट आहे, पण माझा छोटू टायगर मात्र तिला रडवतो. इंद्रा हसला आणि म्हणाला, तू पण त्याला टायगर म्हणायला लागला? आणि आर्यन म्हणाला, हो, म्हणायचं असतं तरच तो तसा घडेल ना. आणि आता इंद्राजी, तुम्हाला जर तुमच्या लेडी आर्याकडे जायचं असेल ना तर जाऊ शकता. माझी रात्र छान गेली, बट अनफॉर्च्युनेटली तुमची वाईट गेली असेल ना रात्र, कारण त्या आर्यासोबत जे काही काही करता येत होतं ते या आर्यासोबत करता येतच नाही. इंद्रा हसला आणि आर्यनला गुदगुल्या करायला लागला आणि म्हणाला, बदमाश, आता तिचा मूड कसा असेल काय माहीत. आणि मला जर ती म्हणाली ना आता जा आणि त्याच्यासोबतच झोप इथून पुढचे सगळेच दिवस, तर मी काय करू? आणि आर्यन म्हणाला, नो वे, ती असं कधीच म्हणणार नाही. उलट
हावरटासारखी तुला लपवून ठेवेल माझ्यापासून. आणि इंद्रा म्हणाला ओके बघतो. आणि तो आर्याच्या रूममध्ये गेला. ती अजूनही झोपली होती. मग तो हळूच तिच्या शेजारी झोपला आणि तिनं लगेच थोडेसे डोळे उघडून त्याला बघितलं आणि त्याला मिठी मारून झोपली. आणि त्यानंही गालात हसून तिच्या मिठीचा स्वीकार केला. आणि आता इकडे बेबी बॉय रडत होताच पहाटे पहाटे. आणि आता अर्जुन गेला तेव्हा तो शांत झाला होता. आणि मग हळूहळू त्याला त्या पाळण्यामध्ये झोपवला. आणि अर्जुनने त्या तिघांनाही झोपायला सांगितलं, कारण रात्रभर मुलांच्या किरकिरीने या लेडीजना झोप येत नसणार. आणि पहाटे पहाटे तो बेबी बॉय, बेबी गर्ल, रिया, तन्वी आणि स्वीटीची छान झोप झाली, कारण अर्जुन तिथे थांबला होता. मग तो उठला आणि बेबी बॉय झोपले हे बघितलं आणि तन्वीच्या शेजारी गेला. ती खालीच झोपली होती गादी टाकून. आणि तिच्या उशाला बसला अर्जुन आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आणि आता बेबी बॉय आणि बेबी गर्ल घरात आल्यामुळे आणि स्वीटीची डिलिव्हरी झाल्यामुळे तन्वी मॅडमना पार्लरकडे जायला वेळच नव्हता. त्यामुळे त्यांचे चंदेरी केस म्हणजेच पांढरे झालेले कानाच्या पाठीमागून दिसायला लागले होते. आणि तो थोडा हसला आणि म्हणाला ओ माय गॉड, माझी जाणेमन तर म्हातारी दिसायला लागली. तनू किती करते ना घरासाठी, खूप खूप साथ देते मला. आय लव्ह यू बेबी. असं म्हणून तो उठणार इतक्यात तिनं त्याचा हात पकडला आणि तशीच वर सरकून त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. आणि अर्जुन थोडा हसला आणि तन्वी त्याचा हात पकडून लाडात म्हणाली अर्जुन डोंट गो. आणि मग तो पुन्हा तिचं डोकं मांडीवर घेऊन तसाच सोफ्याला टेकून झोपला. आणि मग सकाळ झाली. चांगलंच उजाडलं होतं आणि नेहमीपेक्षा उशिराच उठले सगळे. आणि स्वीटी उठली. उठल्या उठल्या सगळ्यात आधी तिचं लक्ष समोर गेलं तर समोर अर्जुन बसला होता आणि बसूनच झोपला होता. आणि त्याच्या मांडीवर तन्वी झोपली होती शांत. तिला ते दृश्य खूप आवडलं आणि त्या दोघांमधलं प्रेम ती लहानपणापासून बघत होती. कितीही भांडण होऊ द्या, त्या दोघांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं आणि कुठल्याही वाईट परिस्थितीत ते एकमेकांना एकटं सोडत नाहीत. हेच त्यांच्या प्रेमाचं आणि स्पेशल बॉन्डिंगचं रहस्य आहे असं तिला वाटायचं. आणि आता बेबी बॉय किरकिर करायला लागला आणि स्वीटीनं पटकन पाळणा हलवून त्याला झोपवला. रियासुद्धा उठली आणि लगेच म्हणाली स्वीटी अगं. तसं स्वीटीनं तोंडावर बोट ठेवलं आणि म्हणाली मम्मी ते दोघे किती छान झोपलेत, बोलू नकोस ना. मग रियासुद्धा उठली, गुपचूप तिचं काम करायला लागली. मग आता आर्यन आला. सकाळी सकाळी त्यानं त्याच्या दोन्ही बेबींना बघितलं आणि खास करून डार्लिंग वाईफला बघितलं. रिया आंघोळीला गेली होती, कोणच नव्हतं आणि चान्स मारून तिच्याजवळ गेलाच. मॉम डॅड झोपलेले बघितलं आणि थोडा हसला आणि तिला मिठीत घेतली. तिच्या कपाळावर किससुद्धा केला आणि हळूच तिच्या ओठांकडे गेला मॉर्निंगवाला किस घ्यायला. आणि स्वीटी म्हणाली आर्यन चान्स मारू नको, चल बाजूला हो, नाहीतर बेबींना सोडून माझं मन तुझ्याकडे वळेल. आणि आर्यन म्हणाला बेबी अगं असं काय. ते बघ मॉम डॅड, तुला माहीत आहे का आम्ही लहान असल्यापासून ते एकत्र असतात आणि म्हणूनच ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. मग आपल्या दोघांचं प्रेम एकमेकांवर असायला नको का तसं. मग तू दूर ढकलायचं नाही मला, समजलं. आणि मला कळतं कधी काय करायचं आणि कधी कुठे किती पुढे जायचं. तुला मी इतका उतावळा वाटलो का. आणि स्वीटी म्हणाली तसं नाही, मग तू पुढची स्टेप घेशील आणि सगळे मलाच ओरडतील. आर्यन म्हणाला मला माझ्या लिमिटेशन्स कळतात आणि मी जर इतकाच पुढची स्टेप घेणारा असतो तर लग्नाच्या आधी तू माझ्यासाठी सगळं करायला तयार होती. तू माझी हक्काची होती. तरीही मी तुला लिमिट सोडून टच केला का. नाही केला ना. मी लग्नाचीच वाट बघत बसलो. मग असं का बोलतेस आणि तुला माझ्यावर अजूनही विश्वासच नाही का. आणि स्वीटीनं त्याला मिठी मारली आणि म्हणाली तसं नाही रे, सॉरी, पण तू किस करशील आणि मग मलाच राहवलं नाही तर म्हणून म्हणते. जेव्हा आपण पुन्हा नवीन सुरुवात करू ना आपल्या प्रेमाची, तेव्हा सगळं करूया आणि पुन्हा पहिल्यापासून सगळं फिलिंग करूया. आणि इतक्या दिवसांच्या गॅपनंतर सगळं पुन्हा होईल आणि हिस्ट्री रिपीट होईल आर्यन. आणि आर्यन म्हणाला तुझंही खरंच आहे म्हणा. आणि आता तुझ्या ओठांकडे वळलेले हे ओठ कुठे ठेवू. आणि तिनं तिचा गाल पुढे केला आणि गालावर पप्पी घेतली. आणि आर्यन आळस झटकन म्हणाला वाटलं नव्हतं हेही दिवस बघायला मिळतील. आणि स्वीटू तू पण झोप ना भांडीवर. आणि ती लाजून म्हणाली नको, कोणी बघितलं तर. आणि त्यानं डोक्यावर हात मारला आणि मनात म्हणाला धत्तेरिकी. आणि इथं काय समोर सुरू आहे हे बघितलं तर त्यांचं आवडते, ते किती प्रेम करतात हे कळते.
मग आपल्या प्रेमाला का नको म्हणतेस? आणि ती म्हणाली, वेडा कुठला, जा तू इथून आणि आता ऑफिस सांभाळ, कारण मला तर वाटते की मामांची गरज इथं जास्त लागणार आहे. आपल्या बेबी बॉय त्यांच्याशिवाय राहत नाही बहुतेक. आणि आर्यन म्हणाला, या सगळ्यांना कारण तू आहेस. स्वीटी म्हणाली, मी कशी? आर्यन म्हणाला, तूच प्रेग्नेन्सीमध्ये मामा मामा करायची, त्यामुळे त्या बेबीला सतत डॅडना बघून बघून तेच आवडायला लागले. पण असू दे, नो प्रॉब्लेम, माझे डॅड सगळ्यांना आवडतील असेच आहेत. असं म्हणून त्यानं अर्जुनकडे बघितलं आणि त्याची मान तिरकी गेली होती. आणि तो लगेच उठला आणि अर्जुनची मान पकडून त्याच्या मानेजवळ उशी ठेवायला गेला. आणि त्या छेडछाडीने अर्जुनला जाग आली. त्यानं बघितलं आणि म्हणाला, टायगर तू इथे काय करतोस? आणि ती उशी इकडे आण, असं म्हणून त्यानं तन्वीच्या डोक्याखाली उशी दिली आणि तो सुटला आणि म्हणाला, जोपर्यंत बेबी बॉय झोपतील तोपर्यंत हिला झोपू द्या. आणि आर्यन म्हणाला, डॅड तुम्ही पण झोपा ना. आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, कुठे झोपू? त्यात डफर हिच्या भावाने रात्रभर खराटे मारून मारून झोप नाही लागू दिली, म्हणून तर पहाटे पहाटे इथं आलो आणि इथेच झोप लागली. आणि आर्यन हसून म्हणाला, डॅड मॉम ऐकेल ना, तुम्ही मामाला सकाळी सकाळी डफर म्हणताय आणि मग मॉम सकाळी सकाळी तुम्हाला बोलेल. आणि डॅड तुम्ही दोघे खूप क्यूट दिसत होता आत्ता आणि कोणत्याही परिस्थितीत तुम्ही एकमेकांसोबत छानच दिसता. आणि अर्जुन हसून म्हणाला, ओके, तारीफ केली आहे, शुक्रिया. मग आता चांगलंच उजडलं. बेबी बॉय रात्रभर किरकिर करून झोपला होता आणि खाली सगळे डायनिंग टेबलवर आले होते. आणि इंद्रा म्हणाला, बेबी अजून झोपलाय का? आणि आर्यन म्हणाला, हो झोपणारच, त्याला थोडीच ऑफिसला जायचं आहे वेळेवर उठायला. आणि अर्जुन म्हणाला, जाईल एक दिवस तो सुद्धा तुझ्यासारखा ऑफिसला जाईल, शेवटी हे सगळं त्यालाच सांभाळायचं आहे. आणि आर्यन लगेच म्हणाला, डॅड तुम्ही मला स्किप केलं का? हे सगळं त्याच्याही मुलाला आणि त्याच्या मुलाच्या मुलाला सांभाळायचं आहे असं म्हणा की. काय डॅड तुम्ही पण, इथे मी इतका जवान मुंडा समोर आहे आणि माझ्या अंगावर जबाबदारी टाकायची सोडून तुम्ही त्याच्या अंगावर टाकताय. तुम्ही मला त्या लायक समजत नाही का? तर ठीक आहे, आजपासून तुम्ही घरी थांबा, मी बघतो काय करायचं ऑफिसचं, आणि गरज लागली तर तुम्हाला फोन करेन, समजलं? आणि अर्जुन हसला आणि म्हणाला, ओके नो प्रॉब्लेम, आणि मी तुझ्या काबिलियतवर कधीच शक घेतला नाही. दुसऱ्याची तारीफ याचा अर्थ स्वतःच्या काबिलियतवर शक असं थोडीच असतं टायगर. आणि आर्या म्हणाली, डॅड तुम्हाला सांगू का, या दादाला ना अजिबात बेबी बॉय आवडत नाही, बट मला खूप आवडतो. आणि डॅड यानं रात्री काय केलं माहीत आहे का? हा आमच्या इंद्राजींना घेऊन गेला झोपायला. याचा काय हक्क आहे माझ्या नवऱ्यावर? तो स्वतःच्या मुलांवर हक्क दाखवतो, त्यांना मला दाखवत नाही, मग माझ्या नवऱ्यावर ह्याचा काय हक्क सांगा? असं म्हणून आर्या त्याच्याशी पुन्हा भांडायला लागली. आणि पुन्हा त्या दोघांचं लग्नापूर्वीचं आणि लग्नापासून जवळजवळ 20-19 वर्ष चालत आलेलं आणि आता गेले 1-1.5 वर्ष मिस होत असलेलं ते भांडण पुन्हा आठवायला लागलं. आणि आर्यन तसाच राक्षसासारखा हसला, हा हा हा, मिसेस आर्या इंद्रजीत जाधव, डोंट फॉरगेट तुमचा नवरा मीच शोधून आणला तुमच्यासाठी. मग माझी पहिली नजर पडली त्याच्यावर तुझ्या आधी, त्यामुळे माझा हक्क आहे. तसा इंद्र खूप हसला. आणि आर्यन काय लॉजिक लावेल तिच्यावर दादागिरी करण्यासाठी हे सांगता येत नव्हतं. प्रत्येक गोष्टीत त्याचीच दादागिरी. आणि आर्या चिडून म्हणाली, दादा तो रुमाल नाही मी पहिल्यांदा बघितला, माझी नजर त्याच्यावर पडली, मग तो जिवंत माणूस आहे, त्याचे पण काही मर्जी असते ना. आणि रात्री तू आम्हाला डिस्टर्ब केलं आणि दूरही केलं, मग तुलासुद्धा स्वीटीदीकडे सोबत राहता येणारच नाही, माझा श्राप आहे तुला. आणि आर्यन हसला आणि म्हणाला, मग आता मी काय करतोय, तिच्यापासून दूरच आहे ना, आणि जोपर्यंत हे सगळं संपत नाही ना तोपर्यंत तुझा श्राप चालणार आहे. आणि जेव्हा माझी मर्जी होईल की मला तिच्याकडे जायचं आहे तेव्हा तुझा श्राप ओव्हर झालेला असेल. आणि तुला माहीत आहे ना, ती लहानपणी आपल्याला मराठीमध्ये एक म्हण असायची, कावळ्याच्या श्रापानं गाईगुरं मरत नाहीत, तर आमच्या बाबतीत असं काहीच होणार नाही, तू किती पण काव 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 कर. असं म्हणून आर्यन हसायला लागला. तसे सगळेच हसले आणि आर्या डफर म्हणून चिडली. आणि इंद्राजी तिला म्हणाले, आरू शांत हो. आणि ती म्हणाली, काय शांत हो, तू सांग, तू माझ्यावर प्रेम करतो ना की त्याच्यावर करतो? आणि अरे बापरे, आता हा काय प्रश्न विचारला? आणि अर्जुन हसून म्हणाला, इंद्राजी आता तुमच्या वाईफने खूप अवघड प्रश्न विचारला, जो प्रत्येकच नवऱ्याला चॅलेंजिंग वाटतो. आता सांगा त्याचं उत्तर. आणि इंद्रा म्हणाला, आरो बेबी, बायकोवालं प्रेम तर मी तुझ्यावरच करतो आणि मित्राचं प्रेम त्याच्यावर आहे. आणि लगेच आर्या म्हणाली, मग रात्री तू बायकोकडे झोपायला हवा की मित्राकडे? दे उत्तर. आणि बापरे, इंद्रा म्हणाला, अगं
बायकोकडेच हवं, पण मित्र घेऊन गेला त्याला मी काय करू? आणि आर्या म्हणाली, मग तुला कळत नाही का डफर, की त्याला समजावून पुन्हा माझ्याकडे यावं, की तुलाही त्याच्याकडे राहायचं होतं? आणि आर्यन पुन्हा हसला आणि तिला चिडवत म्हणाला, आरू तो वैतागलाय तुला. आणि रात्री मला म्हणत होता, बरं झालं आर्या तू मला घेऊन आलास, तुझी सिस्टर खूप त्रास देते. अरे देवा. आणि इंद्रानं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ए आर्या खोटं नको बोलू यार, ती पुन्हा भडकली ना तर माझं काही खरं नाही. ती मला बेडरूममध्ये घ्यायचीच नाही. आणि आर्यन हसून म्हणाला, हाच तर प्लॅन आहे ब्रो, की तिनं तुला बेडरूममध्ये घेऊ नये आणि तू माझ्याकडे येशील. आणि आता डायनिंग टेबलवर नुसता धिंगाणा आणि धिंगाणा सुरू होता. चिडणं, रुसणं, फुगणं, हसणं सगळं एकत्रच सुरू होतं. आणि या देसाई मॅन्शनमध्ये कधी काळी अर्जुन तन्वी राहायचे आणि आता किती लोक झाले होते. आणि त्याच वेळी कुणाल आर्या फुगलेली आहे हे बघून म्हणाला, आरू फुगू नकोस, मी सुद्धा तुझ्या डॅडवर खूप प्रेम करतो, म्हणजेच बायकोच्या भावावर प्रेम करायचं असतं, असं कुणालनं इंद्राची बाजू घेऊन म्हटलं. आणि आर्या लगेच म्हणाली, पण डॅड तुमच्यावर करतात का प्रेम? तुम्ही पण त्यांच्या बायकोचे भाऊ आहात ना? आणि या इंद्रालाच कशाला माझ्या भावावर प्रेम करायचं आहे डफर कुठला, असं म्हणून आर्याच्या डोक्यात आता इंद्रा पण बसला होता. आणि तिच्याही प्रेग्नन्सीमुळे मूड स्विंग व्हायला लागले होते. आणि तिचा मूळ स्वभाव हट्टीपणा, जो इतके दिवस तिनं समजूतदारपणा दाखवून दाबून ठेवला होता, तो वर वर येत होता. आणि मग आता कुणाल तर म्हणाला की मी माझ्या बायकोच्या भावावर प्रेम करतो, पण बदमाश अर्जुन सर मात्र तन्वीकडे बघून म्हणाले, नो 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 नो, मला काही वेळ लागले का माझ्या बायकोच्या भावावर प्रेम करायला? आणि कुणाल, आज तू माझ्यासोबत झोपायचं नाही. किती खराटे मारतो यार तू, माझी झोप तिकडे तनूकडे जाऊन झाली. आणि तन्वी चिडली आणि म्हणाली, अर्जुन तूच त्याला घेऊन गेला होता झोपायला आणि आता असं बोलतोस का? आणि आर्यन हसून म्हणाला, पण माझ्या बहिणीचा नवरा मात्र खूप छान झोपतो, मी त्याला आजही घेऊन जाणार. आणि आर्या म्हणाली, ओके मग मी निघाले जाधव विलामध्ये, मी नाही इथे थांबणार. मग इंद्राजी कशाला थांबतील? आणि आर्यन म्हणाला, मग माझे बेबी तुला बघायला नाही मिळणार? आणि आर्या म्हणाली, तुझ्या परमिशनची गरजच नाही, मी त्यांचे फोटो पण घेतलेत आणि मी कधीही त्यांना बघायला येऊ शकते, पण इंद्रा इथं येणारच नाही. मग तू काय करशील? कारण तुझा डोळा इंद्रावर आहे मला माहीत आहे. आणि रिया म्हणाली, का नसेल, इंद्रा आहेच इतका स्वीट शांत की सगळ्यांना आवडतो. आणि आर्यन हसून म्हणाला, आणि मला तर सगळ्यात जास्त आवडतं, आर्यापेक्षा जास्त, असं म्हणून आर्यननं इंद्राला मिठी मारली आणि आर्यानं गाल फुगवले. कारण आता माझ्या नवऱ्यावर मी जास्त प्रेम करते असा तिला गर्व होत होता आणि त्याच्याजवळ माझ्यापेक्षा जास्त कोणीच नको असंही तिला वाटायचं. एखादं खेळण्यासारखं, ते फक्त माझंच असावं असं जसं लहान मुलीला वाटतं ना, तसं मन लिटल आर्याचं तयार होत होतं इंद्राविषयी. आणि मग ती नाश्ता झाला म्हणून उठली आणि पाय आपटत तिच्या रूममध्ये वर जिने चढून निघाली तशी तन्वी म्हणाली, आरू अगं हळू. आर्यन तिला कशाला चिडवतो बघ, ती काहीतरी करून घेईल. मग इंद्रा मागे मागे पळाला आणि म्हणाला, आरू अगं हळू, तो जोक करतोय, तू कशाला चिडतेस? आणि आर्यानं त्याला बाजूला ढकललं आणि म्हणाली, बोलू नकोस माझ्याशी, जा तिकडे. आणि पुन्हा ती पायऱ्या चढायला लागली, तेही खूप रागारागात. आणि आता ती कुणाचंच ऐकणार नव्हती बहुतेक. तसा आर्यनसुद्धा पळाला आणि तिला काहीही न विचारता तिला मिठीत उचलली आणि पुन्हा खाली घेऊन आला आणि सोफ्यावर अलगद बसवली आणि म्हणाला, आगाऊपणा करायचा नाही प्रिन्सेस, बेबीला काही झालं तर? आणि आर्या म्हणाली, तू का मला उचललं? आणि आर्यन म्हणाला, कारण मी तुझा दादा आहे आणि मी तुला काहीही करू देणार नाही. आणि ती पुन्हा रडायला लागली, दादा जिथं तिथं दादागिरीच करतो म्हणून. आणि पुन्हा सगळे हसायला लागले. आणि आर्यन म्हणाला, नको रडू प्रिन्सेस, आणि चल मी तुला एक सगळ्यात महत्त्वाचा हक्क देतो. आणि तिनं लगेच त्याच्याकडे थोडंसं संशयानं बघितलं आणि म्हणाली, कोणता? आणि अख्ख्या प्रॉपर्टीमध्ये माझा अर्धा हिस्सा आहे, तेच बोलू नकोस पुन्हा पुन्हा. आणि आर्यन मला, हट ते नाही गं, तर सगळ्यात महत्त्वाचा हक्क म्हणजे माझ्या बेबींचा नाव ठेवण्याचा हक्क तुला आहे. तर तू आणि मॅडी दोघींनी एका एका बाळाचं नाव ठेवायचं आणि नाव सिलेक्ट करायला सुरुवात करा. आणि हे ऐकून ती खुश झाली आणि लगेच दादाच्या मिठीत गेली आणि म्हणाली, थँक्यू सो मच, आय लव्ह यू दादा. आणि तिचा बालिशपणा बघितला, सगळे हसायला लागले. आणि आता हीच मॅच्युअर नाही,
प्रेग्नेंट असूनसुद्धा तर त्या बेबीचं कसं होणार असा प्रश्न इंद्राजींना पडला. मग आता चला तुम्हीसुद्धा सुचवा आपल्या क्यूट छोटी प्रिन्सेस आणि छोट्या प्रिन्ससाठी छान छान नावं आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.